शुभ सकाळ मित्रांनो, माझी देवपूजाही झाली, फ्रेश होऊन आज जय माता दी. आजची दुसरा दिवस. आता आई भवानीच्या दर्शनाला चाललो आहे. तुम्हालाही दर्शन घडवून देतो. आल्यानंतर मग माझा ब्रेकफास्ट होईल. त्यानंतर मला ऑफिसला जायचं आहे. ऑफिसची कामं आहेत बरीच पेंडिंग, तीही करायची आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करतो. आणि आज आमच्या वागेश्वरी नगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने पण सुवर्ण महोत्सव निमित्त आज आरोग्य शिबिर घेतलेलं आहे. खास करून हे महिलांसाठी आहे. तर तेही तुम्हाला हे ब्लॉगमध्ये दाखवतो. जय माता दी. वागेश्वरीच्या आई भवानीचा विजय असो. आलो आहे देवळात, आई भवानीचं दर्शन देतो तुम्हाला. घंट बसवला आहे ते. आशीर्वाद घेतला आई भवानीचा. झाली माझी तयारी, निघालो ऑफिसला. त्यापूर्वी जाण्यापूर्वी तुम्हाला दाखवतो जे आरोग्य शिबिर हे वाडियातर्फे घेण्यात आलेले आहे. महिलांसाठी. आणि आज संध्याकाळी आईचा गोंधळ आहे. तर गोंधळी तुम्हाला संध्याकाळी ब्लॉगमध्ये दाखवतो मी. आता निघतो ऑफिसला. चला बाय मित्रांनो. मला आता जो मील आहे तो करून घेतो आहे फ्रूटचा. आज बघा फ्रूटला आहे पेअर, ॲपल, ऑरेंज आणि आहे डाळिंब. हां, हे 4 फ्रूट आहेत. आता मी ते खाऊन घेतो. त्यानंतर जेवायला जायचं आहे मला. आणि आज आई भवानीचा गोंधळ आहे आमचा. तर तोही तुम्हाला त्याची पूर्वतयारी काय असेल ती तुम्हाला ब्लॉगमध्ये मी दाखवेन. मित्रांनो निघालो मी घरी आता जेवायला. माझा तो मील झालाच होता मॉर्निंगचा. आता दुपारचा आहे. आधी जेवून घेतो. घरी बघतो मम्मीने काय केलं आहे. कारण आईचा नवरात्रीचा उपवास आहे. त्यामुळे तिला पण तेवढं जड जातं एकट्याला बनवायला. कारण तिला या वयात जमत नाही. आता मला बघावं लागेल तिने काय केलं आहे. आणि तिच्यासाठी काहीतरी उपवासाचं घेऊन जाईन मी आता जाता. आणि जो माझा मील असेल फ्रूटचा तुम्ही घरीच करेन, मी दाखवेन तुम्हाला ब्लॉगमध्ये. आणि उत्कृष्ट अशी गोंधळाची तयारी चालू केलेली आहे. संध्याकाळी गोंधळ. एक पण तिकीट लागत नाही. आज नानी रात्रीच्या हावजी खेळतात. एक तिकीट लागत नाही यांना. आई बसले सोबत. गोंधळाची तयारी चालू आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ कामगार मैदान. सुंदर अशी अंबे मातेची मूर्ती. अशी ही अंबे मातेची अष्टभुजा सुंदर अशी. नमस्कार घ्या. आलो आता मित्रांनो, फ्रेश होतो आणि देवपूजा करून घेतो. आज जिमला जाणार नाही आहे कारण आज गोंधळ आहे इथे. तर गोंधळी पण आलेले आहेत. आणि आज गोंधळाला जी नाचायची मजा असते ड्युटी घेऊन ती खूप वेगळीच असते. आणि तो अनुभव खूप मस्त आहे. मला एक्सपिरियन्स आहेच आणि यंदाही मला नाचायला मिळेलच. आणि तो व्हिडिओ ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेनच. हा ब्लॉग मी गोंधळीचा जो आहे आजच्या दिवसातला दिवस दुसरा, आजची माळ, तो मी तुम्हाला दाखवेन. तयारी चालू आहे बघा. गोंधळाला सुरुवात होते. आता गोंधळी आलेले आहेत तयार होऊन. तुम्ही बोलताय ना मला घेत नाही बघा. आलो लगेच. हा ऊपर ना ते व्हाईट वालं ते
हाय थांबा थांबा हाय हाय. आदू कुठे? आदूला पाठवा ना. मुलं सगळी बसले. लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट भावाला नक्की येऊन दे. रोज येणार आहे तर तेच मला घे. गोंधळी सगळे तयार झाले. आता आम्ही पण तयार होऊन गोंधळाला जातो. कसा गोंधळ असतो तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो. गोंधळाला सुरुवात होते. पटकन चेंज करून येतो. आता खरी सुरुवात झाली आहे गोंधळाला. गोंधळ मारला आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष या निमित्ताने आज आई भवानीचा गोंधळ भरवलाय. कार्यकारिणी इथे बसलेले आहेत सर्व महिला पुरुष मंडळी सर्वांनी नाचण्याकरिता ठिकाणी जर लग्न उघडा गोंधळाला सुरुवात होते. आता आम्ही सर्व दिवट्या घेऊन नाचणार आहे इथे. सर्व इथे अशा दिवट्या घेणार. दिवट्या घेऊन दिवटी नाचवतात. महिला मंडळ कोणाला नाचायचं असेल तर मंडपामध्ये यायचं आहे. हे लहान लहान मुलं. चला इकडे तरुण मंडळी इकडे वरती बसलेली आहे. वरती स्टेजवरती तरुण मंडळी बसली. सर्व आता दिवट्या घेऊन तयार झाले आहेत गोंधळ नाचायला. महिला मंडळ चला. हो ठीक आहे. चला सुरुवात का.
रुपये दिले आहे देवाच्या नावाला. हे ड्युटीला तेल घालतात, देवाला आधी नमस्कार करतात, मग ड्युटीला तेल घालतात. अंबाबाई आपल्या काय मनोकामना असतील त्या इथे बोलायला खूप भारी वाटतं, खूप छान वाटतं. आणि सुंदर असा अनुभव आहे या गोंधळाचा. मला तर खूपच आवडतं या गोंधळाला यायला. आताची यंग पिढी गोंधळाला नाचायला येत नाही. लग्नानंतर यांना गोंधळ काय आहे माहिती पडेल यांना सर्वांना. तुम्हाला लग्नानंतर माहित पडेल गोंधळ काय आहे. हा बैल वाजलाय. अरे वा वा, हा लवरी जोरात जरा उड्या मारून. हा आता झोप लगेच, झोप लगेच, झोप आता पटकन. अरे झोपायचं नाही, शी आहे झोप, तू काय होत नाही. अजून आरती बाकी आहे गोंधळाची. म्हणजे आरतीला सुरुवात करतील गोंधळी. देवीला दिवटी ओवाळून झाल्यानंतर तुमची काय ती पैठणी साडीचा जो कार्यक्रम आहे तो तुम्ही करू शकता. फक्त देवीला दिवटी ओवाळून येऊ द्या. गोंधळ जमलेला आहे आणि आता लकी ड्रॉ दररोज 10 रुपयामध्ये पैठणी असं कार्यक्रम केलेला आहे. आणि तो चिंती करण्याचा मान आता त्याने आपल्याकडे गोंधळ मागत केला. कीर्तन प्रसाद याने जिम्मेदारी प्रकाश पंढरे आता चिठ्ठी काढतील पैठणीसाठी 10 रुपयामध्ये. पाहूया आजची पैठणी कोणाला जाते, कोण आहे तो बाबा. पैठणी सुद्धा छान आहे. पैठणी दाखवतो तुम्हाला. लकी ड्रॉचा नियम आहे चिंतामणी कलर. ड्रॉ काढल्याच्या नंतर हा जो नंबर आहे याची पैठणी. ज्याच्यामध्ये चिठ्ठी असेल तरी सादर करायची. आणि आजचा मान हा गुरुजींना मिळालेला आहे चिठ्ठी काढण्याचा. 2 मिनिटं झाल्याच्या नंतर जर तो व्यक्ती आला नाही तर दुसरी चिठ्ठी काढण्यात येणार आहे. तो नंबर बाद करायला जाणार आहे. पाहूया कोण आहे आजचा भाग्यवान. पैठणीची चिठ्ठी
चेतन कसा आहे त्यांनी आताच पाहूया आजचा भाग्यवान कोण आहे. आजची पैठणी कोणाला जाते. गुरुजींच्या हाते निघालेली चिठ्ठी. बघूया आजचा गोंधळाचा प्रसाद हा कोणाच्या नावावर जातोय आणि कोणाला मिळतो आजच्या पैठणीचा मान. कोण आहे ते भाग्यवान. आजचा प्रसाद कोणाला जातोय. गोंधळाचा जो गुरुजींनी चिठ्ठी काढलेली आहे. सर्वच चिठ्ठ्या घेऊन बसलेले आहेत. सर्वच 0-3-7-3. अरे वा 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 वा. आजचा मान मिळालेला आहे संतोष डिके यांच्या पत्नी यांना मिळालेला आजच्या पैठणीचा मान. अभिनंदन अभिनंदन वहिनी अभिनंदन. हो गुरुजींनी काढलेली आजची चिठ्ठी. आजच्या भाग्यवान विजेता आहेत डिके वहिनी. आजचा मान चिठ्ठीचा. आता बघा ताईंच्या हस्ते भाग्यवान कोण आहेत. आजचे दुसरे विजेते कोण आहेत पाहूया. सर्वांच्या नजरा खाली आहे. बर हळूहळू एवढी घाई बक्षिसाची. एवढी घाई बक्षिसाची. एवढी घाई. आजच्या भाग्यवान गोंधळ. आजचा गोंधळ हा लाभलेला आहे पंढर यांना. आज आपल्याकडे जे गोंधळासाठी बसले होते नरेश काटे आणि त्यांच्या सौभाग्यवती नमिता काटे यांच्यासोबत तो नंबर काढण्यात आला आहे. चला आजचा तिसरा विजेता पाहूया कोण आहेत. ज्यांना गोंधळीचा मान आज मिळालेला होता ते आज चिठ्ठी काढतायत. आता हाऊजीचा नंबर नाही काढायचा आहे. हो हाऊजीचा नंबर नाही काढायचा आहे. धन्यवाद काटे आणि नाव पाहूया आजचा. हो घ्या हो काटे नाव घ्या आता. चला घ्या लवकर. तुम्हालाच लागणार आहे. घ्या आता नाव घ्या आता. घ्या लवकर नाव घ्या. घ्या उखाणा घेत आहेत काटे. सिंपल या ना. भाजीत भाजी मेथीची गाणी काय ते घेणार काय. घ्या लवकर. तुमच्याकडे फोकस. आवाज नाही आलाय. परत द्या. नाही बंद. माईक बंद करून घेतलेला तुम्ही. नाव घेते. आज गोंधळ आहे. अरे वा 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 वा. आजचे तिसरे भाग्यवान बघा कोण आहेत. तिसरा नंबर आहे 0-3-3-3. कोणतरी आवाज देत. कोणच आवाज देत नाही. कोणच आवाज देत नाही. कोल्हापूरच्या अंबाबाईला हळदी कुंकवाच्या राशी संतोषरावांचं नाव घेते गोंधळाच्या दिवशी. आजच्या पैठणी विजेत्या आहे त्या अवनी डिके. आणि यांना ही पैठणी देण्यात येत आहे. विमानतळ इकडे बघा
हो इकडे बघा हो इकडे बघा आई इकडे अरे आम्हाला बघा इकडे लहान मुलांसाठी ही आहे आमच्या वाघेश्वरी नगरकरांची कमाल मस्ती महिला मंडळांची बोला वाघेश्वरीच्या आई भवानीचा धन्यवाद. आजचा गोंधळही संपलेला आहे आणि पैठणीचा कार्यक्रमही संपलेला आहे. आजच्या दुसऱ्या विजेत्या प्रगती पंधरे. वा काय दिलं सोन्याची चैन घेतला आला धन्यवाद. गरबा सुरू झालेला आमच्या इथे गरब्याचा आनंद घेत आहे. आता रंगाले सर्व जमत नाही तरी पण प्रयत्न करतात नाचायचा म्हणजे आवड. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया आपण त्यांना. सुंदर असं जे डेकोरेशन केलेलं आहे ते आमचे मित्र संतोष पांचाळ सतत वागीश्वर नगर नवरात्र उत्सव मंडळाला वेळोवेळी सहकार्य करत असतात. त्यांचा वाढदिवस 51वा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे. कृपया त्यांनी जे या ठिकाणी उत्सव मंडळाला त्यांना उदंड आयुष्य देव असंच सुंदर सुंदर देखावे व त्यांच्या कामामध्ये त्यांना आई भवानी यश देऊ ही आई भवानीच्या प्रार्थना. परत एकदा संतोष पांचाळ यांना उत्सव मंडळाच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. केक कट करा.
दिवस दुसरा आणि आज हौजी घ्यायला मेंबर वाढलेले आहेत. खूपच मेंबर आहेत आज हौजी घ्यायला. काल कमी होते, पहिला दिवस होता सर्वच थकले होते, पण आज एनर्जेटिक आहेत सगळे. आणि सर्वांनी आज गोंधळाला चांगला नमस्कार केलेला आहे. गोंधळाला चांगला नमस्कार केल्याने हौजी घ्यायला आले. नानींनी ती 5 वेळा आरती घेतली, 5 वेळा. नानी एकतरी लागली ना, मी बोललो ना लागणार तुम्हाला. 5 वेळा आरती घेतली, 3 वेळा लागली नानींना. आल्यापासून ते त्याचा चेहरा जेव्हा पडलेला असतो तेव्हा समजून जायचं की नाही लागले. चला कंटिन्यू करतो. मी नंबर काढतो आता. नानी नंबर काढू काय मी? नानी नंबर काढतो मी. एक चान्स, एक संधी द्या ना मला नंबर काढायला. या तुफानाला या आपली ना माझी दिवसभर. हो माई, या तुफानाला कोण नंबर काढायला देते काय? नंबर मला द्या ना यार. एक संधी. रात्रीचे 2:30 वाजलेत आणि अजून आमचं बॅनरचं काम चालू आहे. हा आमचा गोंद्या रोनित, तो आणि चेतन आणि हे बबन काका, हे खूप मेहनत घेत असतात कामात. प्रत्येक पुढे असतात, बॅनरचं फ्रेम ठोकण्यापासून सर्वच. आणि आता मी आता घरी चाललो आहे झोपायला. आजचा ब्लॉग हा इथेच संपला. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो मला सांगा. भेटूया उद्याच्या नव्या ब्लॉगमध्ये. तुम्हा सर्वांना शुभरात्री. बाय.